तुम्हालाही सर्दी खोकला झाला असेल तर बाजरीचा हा घाटा गरमागरम प्या आणि रात्री झोपून जा. अगदी साधा सोपा उपाय आहे सर्दी खोकल्यासाठी. तर 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलंय. 1 ते 1.5 मिनिट लो फ्लेमवर मस्त असं भाजून घ्यायचं आहे. यामुळे घाट्याची चव छान लागते. पीठ भाजून झाल्यावर एका वाटीत काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी टाकून छान असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे भाजलेल्या पिठाचं. तर इथे मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात. थोडंसं जिरं बारीक कुटून टाकलं आहे आणि 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे बाजरीचं पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं होतं ते टाकलं आहे कढईत. व्यवस्थित मिक्स करून पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बरेच जण गुळाचाही वापर करतात, पण आम्हाला असंच मीठ टाकून आवडतं. मस्त असं घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. गरमागरम असा बाजरीचा घाटा तयार झाला आहे. हा घाटा पिल्यावर तुम्ही लहान मुलांना हवेत अजिबात जाऊ देऊ नका, लगेच झोपवा. हिवाळ्यात शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून हा घाटा पिला जातो. तर बाजरीचा हा घाटा कोणी कोणी पिलाय कमेंट करून नक्की सांगा.